राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं तत्त्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रक्षदानिन्द्रचर्पटास्य अभङ्गकानीपमचिन्द्राद्या चौरङ्गिरेवानकभद्रिसंज्ञा वीणा बभूर्वनवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भराय नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जय आजी कमलानना दुष्ट दानव असुरमर्दना भक्त काम चकोर चंद्रानना यादवेंद्र आदिपुरुषा हिपायोग दिवासा युद्ध कुलटिडका पुढे पूर्वी कथानका जेणे श्रोत्या चित्त दोंदिका आनंद आपदी उजंबळे। पहिल्यांदा गणपतीला नमस्कार केला ग्रंथकारांनी आणि मागील कथेची संगत सांगायला सुरुवात केली। त्याच्यापूर्वी त्यांचे जे आराध्य पंढरीश पांडुरंग त्यांचं पण वर्णन केलेलं आहे आणि मग तशी गोष्ट सांगता येईल। मच्छिंद्रे धरून आज्ञान पण मीन नाथा सवे केले रुदन परे गोरक्षाचे जाणी पण परीक्षेते आणले। मागील अध्याय सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मीन नाथा मारुनी पुन्हा उठवले परीक्षा देऊन गुरुच्या भावने। मागच्या अध्यायामध्ये सौराष्ट्र गावामध्ये असताना गोरक्षनाथांनी मिनीनाथांना मारलं आणि पुन्हा उठवलेलं आहे। गुरूंची पण ती परीक्षा पाहिली, गुरुने पण त्यांची परीक्षा पाहिली आणि हे गोरक्षनाथ आता हंस पुरुष झालेले आहेत, हे याची जाणीव त्यांना झालेली आहे। असो यापरी तेथून गमन करते झाले ते गमन तो ते लंग दे गोदा संगमन समुद्र तीरा पात्रे गोदा संगमी करून स्नान आत्मलिंग शिवाते भावे भजून तेथून गोदेची तट धरून पश्चिम देशे गमता। ती सौराष्ट्रामधून पश्चिमनाथ गोरक्षनाथ मिनीनाथ हे निघालेले आहेत आणि तिथून त्यांनी तेलंगणाचा रस्ता धरला, तिथं समुद्र स्नान केलं आणि गोदावरी तीराच्या कठाकाठाने ते आत्मलिंग महादेवाला आलेले आहेत। तिथून 12 ज्योतिर्लिंगापैकी औंढ्या नागनाथ परळी वैजनाथ तिथून ते असं तीर्थयात्रा करीत हे गर्भगिरी पर्वतावरती येऊन पोहोचलेले आहेत। ते रान कर्कश आचाट गगन चुंबित तरुआफाट त्या माझे तृणापाट न मिळे वाट चालाया व्याघ्र जंबक शार्दूल हरी वराहरी सकांनांतरी हिंडती ते उन्मत्ता परी उग्र वेश जाऊन्या। आता जो गर्भगिरी पर्वत आहे हा अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यापासून असा पसरलेला आहे आणि त्या ठिकाणी ते येऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी खूप झाडं होते, आता कमी त्यावेळेला मात्र ते मोठं जंगल होतं। त्या जंगलामधून जात असताना त्या मच्छिंद्रनाथांना मनामध्ये भीती वाटलेली आहे की आपल्या झोळीमध्ये सोन्याची वीट आहे आणि आपल्या त्या केळतळराणीने मुद्दाम आपल्यासाठी ती दिलेली आहे आणि न जाणं जर इथं कोणी चोर दरोडेखोर भेटले तर ते आपली वीट कोणीतरी काढून घेईल आणि मग मात्र आपल्याला त्याचा वियोगाचं मोठं दुःख सहन करावं लागेल। आयशा परी कानन आचाटक दर्शन नोहे महिपाठ ते पाहून सुब्रट मना माझी जचकला परी कवनार्थी गणकवीट होती भस्म जोळीचे तस्कर कुणी हरती ते म्हणून ते विस्मित
तैसा नव्हे आणि अर्थ गोरक्षाचा लोभी स्वार्थ पाव्या परीक्षेत मच्छिंद्रनाथ होते. आता त्याचं तर दुःख होतंच, पण त्याचबरोबर गोरक्षनाथांची सुद्धा तिथं परीक्षा पाहिली जाणार होती. म्हणून त्यांनी मुद्दाम अशी लीला केलेली आहे की ते म्हणतात, गोरक्षा अरे ह्या घनदाट जंगलातून आपण चाललेलो आहोत, तिथं अनेक प्रकारचे प्राणी आहेत, त्याची काही आपल्याला भीती नाही, आपण सज्ज आहोत, पण मात्र इथं काही डर तर नाही ना. त्यावेळेला त्यांना मोठं नवल लागतं गोरक्षनाथांना की अहो इथं मग साधू अकिंचन यांच्याकडं कोणत्याही प्रकारची संपत्ती, पैसा, अडका, द्रव्य नाही. त्यांची संपत्ती काय, फक्त हातामध्ये झोळी आणि शैली, शिंगी, कुबडी, फावडी वगैरे आयुध, आणि यांना कशाचा डर लागतो बा. ते म्हणतात की गुरुजी इथं कोणत्याही प्रकारचा डर नाही. तर न्याय मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भयाते परी गोरक्षाते चित्त परीक्षेसे उदेले कल्पने चित्ती आयशा परी मग गोरक्षाते पुसे वागोत्तरी बोलता झाला कानंतरी पाताळून निकटवे म्हणे वत्सा ऐक बा कैसे उद्भट दिसे विपिन कर्कशे तरी काही भयारण्यास नांदते की तस्कर. अरे इथं काही भीती तर नाही ना, असं त्यांनी गोरक्षनाथांना जवळ घेऊन विचारलेलं आहे. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणतात की महाराज तुम्ही काहीच चिंता करू नका, इथं कशाही प्रकारची भीती नाही. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले. त्या शब्द देहाचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उदयवृत्त झाला असेल निश्चय. आता गोरक्षनाथ हुशार होते. ते म्हणतात यांच्याकडे आपल्याला सकृत दर्शनी काही दिसत नाही, पण नक्की काहीतरी लपून यांनी ठेवलेलं असेल, त्याच्याशिवाय यांना भीती वाटणार नाही असा त्यांनी तर्क केला. यत्र यत्र वन्ही तत्र तत्र धुमा, जिथं जिथं धूर दिसतो ना त्याच्या खाली अग्नी हा असलाच पाहिजे. त्या अर्थी ते मोठ्या मोठ्याने 2-3 वेळेला विचारतात, एकदा विचारून राहणार, 3दा विचारतात की काही डर आहे का, काही भीती आहे का. त्या अर्थी यांच्याजवळ काहीतरी असलं पाहिजे आणि यांच्या झोळीमध्ये काय आपण पाहिलेलं नाही, झोळीमध्ये काहीतरी असावं. तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते परी गोरक्ष उत्तरा ते काहीच तया न देई. जैसा विश्वामित्र समर्थ मकरक्षणा श्रीरामार्थ सविता तेथे दशरथा ते परी उत्तर न देई काहीच. त्याप्रमाणे पूर्वी ह्या रामप्रभूंनी विश्वामित्र ऋषींचे तिथं गेलेले, त्यांची सेवा केलेली आहे. गुरु ते पुढं काय बोलणार तरी, गुरु विचारत आहेत अरे बरं आहे का काय, पण मात्र रामप्रभू शांत आहेत. तशाच पद्धतीनं इथं पण ही गोष्ट झालेली आहे. म्हणून असं म्हणून त्यांनी मच्छिंद्रनाथांचे हे पुढं झालेले आहे. त्या मिनीनाथ लहान बाळाला उचलून घेतलेले खांद्यावरती आणि ते पुढं चाललेले आहेत. तर ते थोडे चपळ होते, ते मच्छिंद्रनाथांच्या पण पुढं गेलेले आहेत. पुढं गेल्यानंतर एका ठिकाणी एक विहीर लागलेली आहे. त्या ठिकाणी ते सांगतात मच्छिंद्रनाथा सांगतात की अरे आपण इथं थोडा वेळ थांबू. म्हणून त्यांनी आपली जी झोळी आहे ती काढली, तिथं ठेवली आणि मी आता शौचाला जाऊन येतो असं म्हणून ते शौचाला गेलेले. इकडं गोरक्षनाथांनी मिनीनाथाला खाली उतरवलं, ती झोळी पाहिली, पाहतात तर त्याच्यामध्ये सोन्याची विटे. हां आता कळालं, हे ह्या सोन्याच्या विटेसाठीच विचारित होते तर काही भय आहे का म्हणून. आणि ती सोन्याची विटी कशाला पाहिजे या योगी लोकांना, साधू संतांना. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ते विरक्त होते ते, आणि त्यांनी ती वीट काढली, फेकून दिलेली आणि दुसरा तेवढ्याच वजनाचा एक धोंडा घेतला, त्या झोळीमध्ये ठेवून दिलेला आहे. सुपंत लक्षिका तातडी एक कोस गेला त्वरे करून तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागुती तातडी. पुढे जात असे गोरक्षनाथ मागून मच्छिंद्रनाथ लगबगा येत परी नाटोपे गोरक्षनाथ मार्ग कमी जा मच्छिंद्रनाथ. पुढं चढून तिथं त्यांनी आंघोळी वगैरे केल्या. गोरक्षनाथ पुन्हा पुढं झालेले, मिनीनाथांना खांद्यावर उतरून घेतलं, पुढं चाललेले, त्यांच्या माग मच्छिंद्रनाथ चाललेले. आणि असं पुढं जात असताना त्यावेळेला त्यांना विचार लागला, पुन्हा त्यांच्या मनामध्ये आलेले की आपण आवरलं सावरलं चाललो खरं, पण इथं तर खूपच दाट जंगल दिसू राहिले, पहिल्यापेक्षा पण झाडं दाट आहेत आता, लता वेली अनेक प्रकारचे वृक्ष मोठमोठाले, आणि याच्यामध्ये नक्की एखादा चोर येईल आणि माझी ती सोन्याची वीट चोरून नेईल. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा विचारलेले, गोरक्षा अरे आपण चाललो खरं, पण या काही आपल्याला इथं काही आता भीती तर नाही ना. सकळ सारले नित्य रेमा बैसले मार्गी विश्रामा बैसल्या उपशब्द गमा पुन्हा दावी मच्छिंद्र म्हणे बारे गोरक्षनाथा कर्कश अरण्य येथपर्यंत आपणा लागले भयानक वता पुढे आई गेला ऐसेची येरू म्हणे जी गुरुराय या पुढे अधिकच काय मच्छिंद्र म्हणे काही भय कारणी या आहे की. अरे आतापर्यंत हे जंगल हे वाढतच चाललेलं आहे, इथून पुढं पण आपण जाऊ, त्याही वेळेला पुन्हा मोठं जंगल राहणार आहे, तेव्हा अजून काही भीती आहे का. त्यावेळेला तो गोरक्षनाथ म्हणतो की महाराज अहो भीती होती, डर होता, तो मागच राहून गेलेला आहे,
आता काहीच डर नाही, आता तुम्ही बिनधास्त माझ्या मागे मागे चला, आपण योग्य स्थानावरती योग्य वेळेला पोहोचू. मग मात्र हे चाकाटलेले चाकाटून पाहतात की अरे हा असा काय बोलतोय की बा डर मागेच राहिला. म्हणून त्यांना शंका आली, म्हणून त्यांनी ती झोळी उघडली, पाहतात सोन्याची वीट नाही, त्याच्यामुळे तो धंदा आहे. मग काय विचारता, त्यांना मोठा वाईट वाटलेलं आहे, दुःख झालेलं आहे आणि ते शोक करायला लागलेले आहे. हे काय होतं, कसं झालं, अहो माझे तेवढीच फक्त संपत्ती होती, आयुष्यभरामध्ये मी फक्त तेवढंच बरोबर आणलेलं होतं आणि ते गेल्यानंतर मग मात्र ते वेड्या पिशासारखे करायला लागलेले, जमिनीवरती अंग टाकून द्यायला लागले, मोठे मोठे शोक करायला लागले. अरे बाबा माझं द्रव्य नेलं रे, कोणीतरी चोर आला आणि त्यांनी इथून ते घेऊन गेलेलं आहे. ते मच्छिंद्र आपले घेऊन जोळे विकास होणे पाहे नेत्रकमळे, तो कनक नसे पाषाण बळी जोळे माझे नंतसे, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत आहा म्हणून आरंभळत कनक बीट गेली म्हणून. खूप मोठा शोक मांडलेला आहे त्यांनी. आणि हे गोरक्षनाथ मनामध्ये हसतात. अरे हे मोठे अकिंचन साधू महात्मे म्हणवतात आणि हे किंचित सोन्याच्या विटेसाठी हे रडून राहिलेले आहेत. वास्तविक पाहता योग्याची संपत्ती काय, ईश्वराचं नेहमी ध्यान चिंतन करणं, नेहमी भक्तांच्या घराड्यात राहणं, त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन प्रबोधन करणं आणि हे सगळं सोडून देऊन हे त्या सोन्याच्या विटेसाठी शोक करत आहेत. हा आता काय करू, कोठे पाहू हा भांगारू, परमयत्न करून शरीर हाट काणले होते म्या, तरी हा सौर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंत, हा तेथे सांडून गेले वित्त तरी देव क्षोभ जाणावं. ज्या वेळेला अशी परिस्थिती येते, आपण आयुष्यभर कष्ट करून आपले थोडेफार पैसे आपण जमवतो आणि त्याच्यावरती कोणीतरी डोळा ठेवून ते हडप करतो, त्यावेळेला आपल्यावरती देवाचा काहीतरी क्षोभ झालेला आहे, कोप झालेला आहे असं आपण नक्की समजावं. आयसे म्हणून दरदडा धावत पुन्हा परतून मागे पाहत, ठाई ठाई चातपीत उकरीत म्हैसी, ऐसे करून अपार चेष्टा अंगटाची मही प्रतिष्ठा, गडबडा लोळली सुंदे स्पष्टा कर कमळ पिठे, मोठ्या मोठ्याने फुंदून रडायला लागलेले. पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे पाषाण करीत, भाळावर ठेवून असतं कर्म बुडाले म्हणून या, ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घस्वरे आंबरडा फोडित, जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने, पिशाचा समभ्रमण करीत म्हणे माझे आहे वित्त, धावणी उकरी माहीत कोणीतरी येऊन या. जागोजागी ते जायचे आणि थोडं आपल्या हाताने उकरून पाहायचे आणि आता इथंच ठेवलेलं होतं, तिथंच पडलेलं असेल म्हणून ते जागोजागी जाऊन ते उकरून पाहू राहिलेले आहे. मग तर त्यांना काही ते सोनं काही सापडत नाही. गोरक्षा पासी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन, तू कोण कोणाचा जीवन पाळतीने मिरवची, ऐशियान ओळखीने बोलत तेने हृदय दतकला गोरक्षनाथ, मग मच्छिंद्राचा धरुनाथ पर्वतावरी नेतसे. त्यांना मौन पडलेले, अरे तूच माझ्या बरोबर होता. आणि त्यांना हे गोरक्षनाथ हे आपले शिष्य आहेत, आपल्या बरोबर आहेत, याचा सुद्धा विसर पडलेला आहे. ज्यावेळेला शोक अनावर होतो त्यावेळेला आपल्या जवळची माणसं सुद्धा ओळखू येत नाही. ते म्हणतात की हे अरे चोरा, तू माझ्याबरोबर राहिला, माझ्यावर पाळत ठेवली आणि माझं धन तू हडपून नेलेलं आहे. ऐसे अनोळखीने बोलत तेने हृदय दत्तकला गोरक्षनाथ, मग मच्छिंद्राचा धुरनाथ पर्वतावरी नेतसे. तो महानंग पर्वत गर्भगिरी उभे चढले त्यावरी, चढता लघु शंका करी पर्वत माथा गोरक्ष. आता गोरक्षनाथ मनात विचार करतात यांचा शोक काही संपणार नाही, कारण की त्या शोक ह्या विकारांमध्ये माणूस हा वाद जातो, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर अहंकार, आणि त्यावेळेला त्याला आपण कोण आहोत याचा सुद्धा विसर पडतो, आपल्याबरोबर कोण आहेत याचा सुद्धा विसर पडतो. इतकं ते दुःख तीव्र होतं की त्याला काही पारावर नाही. की ते गोरक्षनाथांना सुद्धा ओळखेना. त्याला म्हणतं की अरे तू चोर आहे, तूच माझ्याबरोबर होता आणि तुझ्याशिवाय इथे दुसरं कोणी आलेलंच नाही. मग मात्र गोरक्षनाथ मनात विचार करतात की आता आपण काय यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, न जाणो काय एखाद्या वेळेला माणसाला वेळसुद्धा लागेल, होऊ शकतं असं. आणि असं त्यांनी मोठा विचार करून ते म्हणतात की गुरुजी चला माझ्याबरोबर. त्या गर्भगिरी पर्वतावरती ते वरती गेलेले आहे आणि तिथं जाऊन त्यांनी लघवी केली. आणि लघवी केल्याबरोबर काय झालेलं आहे की त्या लघवी करीत असताना त्यांनी हटक मंत्राचे जप केले, कुबेर मंत्राचे जप केले आणि त्याबरोबर तो जो सगळा डोंगर आहे अख्खा तो सोन्याचा झालेला आहे. मग श्री गुरुचे नमन करून म्हणे लागेल घ्यायचे धन, सिद्धयोग मंत्र जपून मंत्रधारा ते सकळ पर्वत दैदिप्य मान शुद्ध आटके मिरवला. मग श्री गुरुचे नमन करून लागेल तितके घ्यायचे धन, ते मच्छिंद्रे पाहुण्या जाण म्हणे धन्य धन्य गोरक्षा. गुरुजी अहो तुमची भक्त सोन्याची वीट होती, तर हा अख्खा डोंगर सोन्याचा झालेला आहे, तुम्हाला किती सोनं पाहिजे. नाथपंथामध्ये
काही अशा साधनं आहेत की त्याच्यामध्ये कनकधारा स्तोत्र वगैरे असे की तिथं सोन्याच्या लढी येऊन पडू शकतात, सोनं सगळं मिळू शकतं, आपल्या उद्यमाला उद्योगाला यश मिळतं आणि सोन्यामध्ये त्याची प्राप्ती होते. आणि हे घ्या, तुम्हाला किती सोनं पाहिजे. त्यावेळेला हे मच्छिंद्रनाथ मनात विचार करतात की आपला जो शिष्य आहे हा काही सामान्य नाही, शहराला सव्वाशेर आहे, आपल्यापेक्षाही हा 4 काकांपुढं आहे. आणि यांनी सगळं अख्खा डोंगरच एका सोन्याच्या विटीसाठी अख्खा डोंगरच सोन्याचा केलेला आहे. ते म्हणतात की अरे मला काय करायचं सोनं, तुझ्यासारखा परीस असल्यानंतर मला त्या सोन्याचीही काही पर्वा नाही. दैवे निधी लाभल्या हाती किमर्थ शोधाव्या किमया युक्ती चिंतामणीची असता बसते चिंता करावी कास्या ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लाधला तुझी योगा ते आता कास्या व्हावे सुवर्ण सकळ निधी असे तू ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजपर्यंत कनक जोळे वागविले. त्यांची भ्रांत निघून गेलेली आहे की सोन्यासाठी काय आता शोक करता, एवढा मोठा परिचय आपल्याकडं जवळ लागेल त्यावेळेला आपल्याला सोनं करता येईल. आणि त्यावेळेला गोरक्षनाथ विचारतात त्यांना मनामध्ये शांत गुरुजी एक कोडं उलगडलं नाही की तुम्ही एवढे मोठे प्रथम भागीनाथाचे बाळ कवी नारायणाचे अवतार, तुमच्यापासून नाथपंथ सुरू झाला, तुम्हाला पाहून जग प्रसन्न होतं आणि जे काही आपल्या मनातले चित्त विकार शोक सगळं विसरून जातं आणि तुम्हीच मात्र त्या सोन्यासाठी शोक करीत होते. हे काय मला पटलं नाही. का तुम्ही एवढा मोठा शोक केला. आणि मुळात ते सोन्याची विट आणायचीच काय काम होते. सोन्याची विट तुम्हाला काय कमी आहे तरी, आपण साधू संत आहोत, आपल्याला प्रत्यक्ष सोन्याची गरज नाही. आणि मग मात्र ते ते सांगतात की महाराज अहो गोरक्षा ती वीट आहे ती काही मी माझ्या मनाने नव्हती आणली, त्या राणीने किलोतळा राणीने माझ्या झोळीमध्ये जाता जाता टाकून दिली होती किंवा पुढं जर काही गरज पडली त्यांना ती कामाला येईल. आणि माझ्याही मनामध्ये होतं की आपण जी काही तीर्थयात्रा केली ती जी आपण गर्भगिरी पर्वतावरती ज्या वेळेला परत जाऊ त्यावेळेला तिथं मोठं माऊंद करू तीर्थयात्रेचं. काशी यात्रेला जाऊन आल्यानंतर माऊंद करावं लागतं. माऊंद म्हणजे आपण जी तीर्थयात्रा केली ती सगळ्या लोकांना कळावी, त्यानिमित्ताने प्रसाद घ्यायला आपल्या घरी 4 लोक यावे आणि जिकडं तिकडं ते सर्व श्रुत व्हावं. दुसरा एक उद्देश असा आहे की मोडू नये नावं उतरल्या पार. जसं एक नदी तीरावरून दुसऱ्या तीरावरती जात असताना आपण नावेमध्ये बसतो आणि ती नाव पुढे गेल्यानंतर आपण काय म्हणायचं, आता आम्ही उतरलो, आता या नावेची काय गरज मोडून टाकाही. तर असं नाही, ज्या नावेने आपण तिकडे गेलेलो आहे ती नाव मागील लोकांच्यासाठी सुद्धा उपयोगी पडावी. तसं हे जे तीर्थयात्रा करून आलेले आहे त्या तीर्थयात्रा करण्याला लोक प्रवृत्त व्हावं. तीर्थयात्रा ही एक नाव आहे, तीर्थयात्रा ही नाव आहे आणि ह्या नावेप्रमाणे आपण बाकीच्या लोकांनी सुद्धा त्याचं आचरण करावं, तीर्थयात्रेला जावं, मनाची शांती मिळवावी अशा हेतूने मी ती वीट बरोबर आणली होती. गर्भगिरी पर्वतावरती गेल्यानंतर मी अनेक साधू संत ऋषी मुनींना तिथे बोलावणार होतो आणि मोठं माऊंद करणार होतो, त्याच्यासाठी सोन्याची वीट बरोबर आणली होती. आता हा मकसद यांना कळाला आणि मग ते विचार करतात की गोरक्षनाथ म्हणतात की गुरुजी एवढंच ना, आपण मोठं माऊंद करू, अनेक त्या ठिकाणी आपले इष्ट मित्र सगळे सोयरे साधू संतांना बोलून घेऊ. येरू म्हणे वत्सा ऐक मम हृदयची होती भूक की आपले देशामधून हाटक बहुसाधू ते जावे तया हटकाचे करुणा मिळवावे अपार संतजन भंडारा करावा ऐसे मन मन कामने वेधले पितुकाचे अर्थ होता तिथी म्हणून वागविले हटका प्रती यावेळी बोले गोरक्ष जती ही कामना फेडे. आपल्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करणं आपल्या मुलांचं काम आहे, गुरूंचं इच्छा पूर्ण करणं त्यांच्या भक्तांचं काम आहे. आणि गुरुजी ही तुमची एवढीच इच्छा आहे ना ती मी तुमच्याच कृपेने नक्की पूर्ण करीन. मग पर्वती बैसवनी मच्छिंद्रनाथा आपण पुन्हा उतरला खालता उचलून नेले मिनी नाथा परत माथी गोरक्षके गंधर्वास्त्र जपून होटी स्वर्गा प्रेरली भस्मची मुठी तेने करून महितळवटे चित्रसेन उतरला. त्या पर्वतावरती ते गोरक्षनाथांनी आपल्या मिन्नाथांना खांद्यावरती घेतलं, वरती गेलेले हे गुरुजी अगोदरच वरती पोहोचले होते गर्भगिरी पर्वतावरती आणि ते म्हणतात की गुरुजी आता त्या माऊंद करण्याचा वेळ जवळ आलेला आहे, या ठिकाणी आपण मोठं माऊंद करू. म्हणून त्यांनी हातामध्ये विभूती घेतली, आकाशाकडे तोंड केलेलं आहे, गंधर्वास्त्र मंत्राचे मंत्र जप केले आणि ती विभूती गंधर्वांचं आवाहन करून वरती फेकली. त्याबरोबर त्यांच्यातले जे गंधर्वापैकी जे मोठे गंधर्व एक चित्रसेन गंधर्व
ते जमिनीवरती त्यांच्या समोर येऊन उभे राहिलेले, त्यांच्या पाया पडलेले, मच्छिंद्रनाथांच्या पाया पडलेले आणि म्हणतात की महाराज, अहो आम्ही गंधर्व स्वर्गामध्ये राहणार आहे, आमची का तुम्हाला आठवण झाली आणि तुमचं काय काम नडलेलं आहे म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलं. त्यावेळेला हे गोरक्षनाथ सांगतात की अरे आमच्या गुरुजींची मोठी इच्छा आहे की या ठिकाणी मोठं माहुंद करावं, ह्या गर्भगिरी पर्वतावरती अनेक साधू संतांना बोलवावं, त्याच्यासाठी मी तुला बोलवलेलं आहे. येरू म्हणे गंधर्वनाथा अनेक पातारी गंधर्व येते, त्याची पाठवून मैवर ते मेळा करा सर्वाही. नाना बैरागी संन्यासी जपी तपी संती योगी अशी, येथे आढून समाजेशी अन्नदान बहु उत्सव करावा. अरे हे गंधर्वा, तुला मी चित्रसेन याच्यासाठी बोलवलेलं आहे की इथं मोठं माहुंद करायचं आहे. तुझे जे अनेक सहकारी बाकीचे गंधर्व आहेत त्यांना तू इथं बोलून घे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते कामं नेमून देऊ, त्या पद्धतीने सगळे कामं तुम्ही करा आणि इथं मोठा उत्सव आपल्याला करायचा आहे. ऐसे सांगता ती चित्रसेना ते मग चित्रसेन पातारी गंधर्वाते एक शत गंधर्व महिवर ते प्रकट झाले येऊनी. ते गंधर्वासी चित्रसेने सांगून सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आज्ञा बेले की. आणि मग त्या ज्ञानश्रेष्ठ असणाऱ्या या चित्रसेन गंधर्वाने आपल्या बाकीचे जे त्यांचे जाती संदर्भ असणारे गंधर्व लोक त्या सगळ्या गंधर्वांना तिथं बोलवून घेतलेले आहे. 100 गंधर्व तिथं उतरलेले आहे आणि चित्रसेनाच्या मच्छिंद्रनाथांच्या गोरक्षनाथांच्या पाया पडलेले आहे. चित्रसेनाला विचारतात की महाराज, अहो आम्हाला कशासाठी बोलवलं. त्यावेळेला तो सगळी गोष्ट सांगतात की असं असं आहे आणि या ठिकाणी तीर्थयात्रा करून आलेले हे गुरु शिष्य त्यांचा मोठा उत्साह आपल्याला करायचा आहे. तुम्ही असं करा, अनेक ठिकाणी जा, अनेक हे जे यक्ष किन्नर राक्षस गंधर्व नाग जपी तपी ताडसी तापसी या सगळ्या लोकांना तुम्ही बोलावून आणा आणि इथं त्यांचा इथं मोठा मेळा करा. जपी तपी योगशीळ गुप्त प्रगट आणले सकळ नवनाथादी ऋषी मंडळ येऊन या पोहोचले. शुगदत्तात्रय याज्ञवल्की वशिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास पाराशर नारद ऋषी वाल्मिक पातारले गंधर्वी 88 सहस्र ऋषी भारत स्वर्गीहून उतरले देव किन्नरम गणगंधर्वादी वसुलोक अपार तपोलोक पातले. आता ते गंधर्वाचं बोलावून नव्हतं, त्यांचं काही कोणाला भीड पडलेली आहे सगळ्यांना आणि सगळे लोक त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. मच्छिंद्रनाथ मनात विचार करतात की ह्या गोरक्षाची पण मोठी कमाल आहे. अहो आम्ही फक्त साधं माहुंद करायचं ठरवलेलं होतं, 10-20 लोक यावेत बा फक्त. आज मात्र इथं हजारो लोक आले. ते ऋषी हे तर वालखिल्ले मुनीच 88,000 तर ते एकच ऋषी आहेत तेवढे, बाकीचे तर वेगळेच आहेत जपी तपी ताडशी. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी अन्न संतर्पण केलेलं आहे, अन्न तयार केलेले आहे सिद्धी अन्न आणि त्या सगळ्या देव लोकांना दररोज हे केलेलं आहे. आणि तो मुख्य जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मुहूर्त पाहिला कोण, प्रत्यक्ष ब्रह्मदेव. आणि मग त्यांनी त्या 5-7 दिवसाच्या नंतरचा तो मुहूर्त पाहिला. त्या मुहूर्ताला आता हे माहुंद्याचा मुख्य उत्सव गंगापूजन हे होणार आहे. तोपर्यंत हे सगळे देव तिथं जमलेले आहेत आणि त्यांचंही दररोजचं खाणं पिणं ह्या गोरक्षनाथांनी चालवलेलं आहे. शुकदत्तात्रय याज्ञवल्की वशिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास पाराशर नारद ऋषी वाल्मिक पातारिले गंधर्वी 88 सहस्र ऋषी भारत स्वर्गीहून उतरले देव किन्नर गण गंधर्वादी वसुलोक अपार तपोलोक पातले. त्यात वसून सहित उपरितराला विमान व्यक्त तेणे हिताची मच्छिंद्रासर वृत्तांत केलं तळेता सांगितलं. असे सगळे ऋषी मुनी साधू संत दत्त वशिष्ठ वामदेव कपिल व्यास पाराशर नारद वाल्मिक हे सगळे ऋषी तिथं आलेले आणि त्याच्यामध्येच त्या वसू देवांचे मुख्य सेवक आहेत. त्या वसूमध्ये श्रेष्ठ असणारा उपरिचर वसू जो मच्छिंद्रनाथांचा वडील आहे आणि ज्यांच्यापासून मच्छिंद्रनाथांची उत्पत्ती झाली तोही विमानामध्ये येऊन बसून आला. विमान बाजूला ठेवलं, उतरलं आणि येऊन मच्छिंद्रनाथांचं गोरक्षनाथांच्या पाया पडलेला आहे. मच्छिंद्र म्हणे अहोजी ताता तो कृपेची दृष्टी असता सदा मेरू सर्व क्षमता पदोपदी अर्थाते ऐसे वदता उभय जाणतो देवांस उतरला पाक शासन ब्रह्मा विष्णू रुद्रादी पूर्ण महिला गे उतरले. मच्छिंद्रनाथ पुढं झालेले त्यांचे जे वडील असणारे उपरिचर वसूंच्या पाया पडले. त्या उपरिचर वसूंनी सर्वांना आशीर्वाद दिले. एवढ्यामध्ये इंद्रदेवाचं विमान आलेलं आहे. इंद्रदेव स्वतः उतरलेले आहे. ब्रह्मदेव विष्णू भगवान रुद्र महादेव शंकर हे सगळेजण तिथं आता गोळा झालेले आहेत.
तरी तुमची कनकवीट आणून देतो सुबट, तितक्यात अर्थ सारून सुबट बोळ भाव समजता ते. यावरी बोली मच्छिंद्रनाथ, काय करू ही कनकवीट, तुझे एवढा शिष्यवर्गात असता चिंता नसे. एवढं मध्ये गोरक्षनाथ आलेले विनोदी होते. ते म्हणतात की गुरुजी अहो तुमची ती कनकवीट घेऊन येतो आणि या सगळ्यांना जीव घालतो. ते म्हणतात की अरे बाबा तुझ्यासारखा शिष्य आहे, हे तुझ्यासमोर एवढं वैभव अनेक देव दैवत मी करणार होतो म्हणून माझ्या परीने, तू मात्र सगळ्या देवदेवतांना इथं बोलावून मोठा उत्सव केलेला आहेस. ऐसे बोलून वागू तरी माथा ठेवी चरणावरी, म्हणे महाराजा स्वशरीर स्वस्थ आपण असावे. अष्टसिद्धी गरिमा वर्मा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा, वशित वैशित्व आठवी प्रतिभा सिद्धी लागे पाताराम. त्यांनी तिथे जे लोक आलेले आहेत ह्या गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला आणि त्या अष्टमहासिद्धींना बोलवलेले. अष्टसिद्धीमध्ये अणिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य महिमा वशित्व ईशित्व ह्या 8 जणी आहेत आणि त्या 8 जणींनी येऊन गोरक्षनाथांच्या पाया पडलेल्या आहेत. आणि आम्हाला काय काम असं विचारल्यानंतर गोरक्षनाथ म्हणतात, पाचारिल्या 8 जणी येऊनी लागल्या गोरक्षचरणी, म्हणते आज्ञा करा स्वामी कामनेस अर्थाते. येरू म्हणे व प्रिय भामिनी, तृप्त करावे मंडळी लागुनी, षडरसान्न रुची करुनी संतुष्ट करावे. आम्हाला काय काम आहे. ते म्हणतात की आता हे जे इथं ऋषी मुनी साधू संत देव गण गंधर्व यक्ष राक्षस किन्नर नाग 19 तडी तापसी जेवढे आलेले या सगळ्यांच्यासाठी तुम्ही अन्न तयार करा. मग आता त्या सिद्धीच होत्या. सिद्धी म्हणजे काय की बरकत कोणत्याही प्रकारचं कमी नाही तिथं. आणि त्यांनी अनेक प्रकारचे अन्नधान्य तयार केलेले आहे आणि त्या लोकांना जीव घातलेला आहे. आणि असंच हे अन्न संतर्पण गंगापूजन मुख्य दिवस आणि काही दिवसापर्यंत चालणार आहे. मग तेच अवश्य म्हणून वेचिता झाल्या आपल्या बुद्धी, अन्न निर्मिले परत मांदी षडरसाधी पक्वाने, ऐशी सिद्धी दिल्या कामा याची परिसडा संवर्धन आरामा, सप्तही संख्या नेमून उत्तम मही पवित्र करत. मग आता ते एवढे लोक होते, त्या लोकांना किती अन्न लागत असेल. डोंगरासारखं गंज असणारे मोठमोठाले डोंगर एवढं अन्न या सिद्धींनी तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यांना वाढलेलं आहे. तिथं 7 साठव्यांना सुद्धा त्यांनी आमंत्रण केलेलं होतं गंधर्वांनी. त्या 7 साठव्या आलेल्या आहे आणि त्यांनी त्या असं म्हणतात ना की बाबा बाळ जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी सटवी येते आणि त्याला टाक घालते. मग त्यांचं जे काही पुढचं जे भवितव्य ते ठरतं. आणि ह्या सटव्या फक्त माणसांनाच नाही तर त्या पाण्याला आहे, नदीला आहे, त्याचप्रमाणे जे आपले जनावर आहे त्यांना सुद्धा आहे. जरी सप्तसटव्या मानवासी शोभान मिरवे असुर प्रदेशी, रानसटवी वनचरांचे विलोकून जात असे. वृषभाश्व गावाचे पशु घोडसटवे आहे त्याचे, वासव सटवी खेचरास पक्षी कुळा मिळते. एवढंच काय, उडणारे जे पक्षी आहेत यांना सुद्धा सटीचा टाक चुकत नाही. आणि त्या 7ही जणी आलेल्या आहेत त्यांच्याकडे काय काम आहे तर सडा संवर्धन करायचं, झाडून घ्यायचं आणि तिथं सडा घालायचा. ह्या गर्भगिरी पर्वतावरती ह्या 7ही सटवे येऊन सकाळच्या पहाटच्या तुळ्या ते झाडून घ्यायच्या आणि तिथं संवर्धन सडा घालायच्या. कुमारी धनदा नंदा विमळा लक्ष्मी विख्याता प्रबळा, 9वे समर्थ देवता बाळा या 9वे वाढीची सकाळते. गंधर्वे करावे पातारणे, समाचार घ्यावा अष्टवसूने, चौकी द्यावी भैरवाने, अष्टदिशा अष्टांनी. या गंधर्वांनी काम वाटून दिलेले आहेत. चित्रसेन गंधर्व हे त्यांचे मुख्य व्यवस्थापक आहेत आणि ते म्हणतात की ह्या ज्या 9 देवता आहेत जळदेवता ते ह्या आहेत धनदा नंदा विमळा लक्ष्मी विख्याता प्रबळा ज्ञानमंगळा आणि 9वी ही समर्था. तर ह्या ज्या 9 लोकांना 9 ज्या जलदेवता आहेत त्यांना पंक्ती वाढायचं काम, पदार्थ वाढवण्याचं काम हे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे गंधर्वांनी देवांचे आमंत्रण करावं. तिथं जे 8 वसू आलेले होते, उपरितर वसू हे मुख्य आणि बाकीचे 8 वसू, तर यांनी प्रत्येकाला चौकी द्यायची. म्हणजे प्रत्येकाचं सुपारी देऊन आवाहन करून त्यांची पूजा अर्चा करायची. हे काम त्यांनी त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने 8 भैरव आहेत त्यांनी 8ही दिवसा 8 दिशांना रक्षण करायचं. उपरितर वसूंनी हातामध्ये विडा घेऊन दक्षिणा द्यायची सगळ्यांना. असे सगळे कामं हे दिलेले आहे आणि हा उत्सव आता चालू झालेला आहे. उपरितर वसूने कर पल्लवी सकाळांशी दक्षिणा द्यावी, मच्छिंद करिता गवी प्रदक्षिणा भावार्थे. चित्रसेन गंधर्वपती तांबूल देत असे सर्वांप्रती आणि तीर्थ हे गंगा भागीरथी तोय वाढी सर्वाते. उपरितर वसूंनी दक्षिणा द्यायची
मच्छिंद्रनाथांनी त्या प्रत्येक देवाच्या आलेल्या अतिथी देवो भव, जे आलेले साधू संत ऋषी मुनी यांचं पाया पडायचं आणि त्यांना मनोभावाने एक प्रदक्षिणा घालायची. अशा पद्धतीनं ते कार्यक्रम हा चाललेला आहे. मुख्य दिवस उजाडला, त्या दिवशी गंगापूजन झालेलं आहे. गुरुजी सांगतील त्या पद्धतीने सगळे पूजा अर्थ झालेली आहे आणि दुपारचा वेळ झाल्यानंतर सगळ्यांना महापंगत ही सुरू झालेली आहे. व त्या महापंगतीसाठी त्याचा लाभ मिळावा म्हणून अनेक लोक तिथं येऊन त्यांच्या मच्छिंद्रनाथांच्या गोरक्षनाथांच्या पाया पडत आहेत. यापरी अष्टोत्तर शततीर्थ पाणी वाहती समर्थ आणि उचलणे उत्कृष्ट पात्र ऐसे कामे करता ते महानुभाव जो उमापती अति आदरे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करते नारद आदी येऊन या. हे जे काही अनेक ठिकाणचे तीर्थ आहेत ते तीर्थ तिथं त्यांच्याकडे काय काम आहे तर पाणी वाढायचं, पाणी कमी पडू द्यायचं नाही, अशा प्रकारचं काम दिलेलं आहे त्यांना. महादेव शंकरसुद्धा स्वतः तिथं आलेले आहे आणि सगळ्या लोकांना आदराने स्वपंक्तीला घेऊन प्रसाद घेत आहेत. ऐसे नेम नेमुनिक देव देखा दिधे कार्य उगमा आनंद उत्साह होता सुकर्मा सर्वानंद हे लावे. ऐसे होता आनंद स्थिती परिगहिनी आठवला गोरख स्थिती ती मग येऊन ह्या मच्छिंद्रापती बोलता झाला प्राज्ञिक. अशा पद्धतीनं हे आता दुपारची महापंगत सुरू झालेली आहे. अनेक लोक येतात, जेवतात, तृप्त होतात आणि एवढ्यामध्ये गोरक्षनाथांना गैनीनाथांची आठवण झाली. मच्छिंद्रनाथांच्या जवळ ते गेले आणि ते म्हणतात की महाराज आपला जो शिष्य जो गैनीनाथ तो मात्र काही इथे आलेला नाही. मग लगेच त्यांनी मच्छिंद्रनाथांनी एका गंधर्वाला पाठवलेलं आहे आणि तिथं जाऊन त्या कोतिंग्या ब्राह्मणाकडे जाऊन त्यांनी गैनीनाथांना सांगितलं सगळा वृत्त समाचार आणि त्यांना तिथं घेऊन आलेले आहेत. गंधर्व जावनी कनकगिरीसी भेटवनी कोतिंगे वेचून विप्रासी मग आनंदोत्सव वृत्तांतासे निवेदिले सकळ तेथ मग पात्रपत्र देऊन हाती वाचून पाहे विप्रमूर्ती पातार ही मत्कार शक्ती ध्याना लागे संचरली. 7 वर्षे गैनीनाथा आणून लोटले पदावरता मच्छिंद्र अंकी घेऊन त्या ते प्रेमे तुंबन घेत. 7 वर्षाचे झालेले होते गैनीनाथ त्यावेळेला आणि त्यांनी ह्या गंधर्वांनी जाऊन त्यांना पत्रिका दिली, सगळं विषय समजून सांगितला आणि मग ते कोतिंगा ब्राह्मण ती ब्राह्मणी आणि ते गैनीनाथ या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मोठा आनंद पालन झालेला आहे. गोरक्षनाथांनी त्यांना घेतलं, मच्छिंद्रनाथांनी आपल्या मांडीवरती बसवलं, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला कुरवाळलेलं आहे. अतिस्नेहाने करून लालन म्हणे अवतारी करभंजन गैबी जन्मला गैनीनाथ सकाळ लागे दिठावी. ऐशे स्नेहाता परमावसर पाहुनी बोलता झाला शंकर की आम्हाला घे पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा. तेव्हा त्यांनी अतिशय स्नेहाने त्याला ओळखलं, त्या बाळाला हा करभंजन नारायणाचा अवतार. मातीचा पुतळा बनवायचा असताना संजीवनी मंत्राचा जप गोरक्षनाथ करीत होते त्यावेळेला करभंजन नारायणाने त्याच्यात प्रवेश केला आणि गैनीनाथांचा जन्म झाला. ही कथा पुन्हा एकदा तिथं त्याचा उच्चार झालेला आहे आणि किती गोरक्षनाथ हे ताकदवान आहेत, प्रभावी आहेत, नाथपंथ किती श्रेष्ठ आहे याचा प्रत्यय परत आलेला आहे. महादेव शंकरांनी त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं आणि मग तिथे महादेव शंकर म्हणतात आता आम्हाला सुद्धा अवतार घ्यायचा आहे आणि ह्या गैनीनाथांचं शिष्यत्व पत्करायचं आहे. तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरवे नामाप्रती तरी त्या अनुग्रहाती सिद्धी गैनीनाथ उद्विला. तरी या ते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेईन पुढील ते अवसरे. हा गैनीनाथ नाही, हा प्रत्यक्ष करभंजन नारायणाचा अवतार आहे आणि याचं शिष्य तुम्ही पत्करणारे म्हणून आता इथं जे वय 7 वर्ष आहे तर मच्छिंद्रनाथा तुम्ही या गोरक्षनाथांच्या द्वारे त्यांना सगळ्या प्रकारच्या नाथपंथाच्या विद्या शिकवा, त्यांना नाथपंथामध्ये घ्या, अनुग्रह द्या आणि त्यांना सिद्ध पुरुष करा, सिद्ध नाथ करा आणि नाथ असे झाल्यानंतर मी स्वतः त्यांचा अनुग्रह मिळवण्यासाठी निवृत्तीनाथ म्हणून जन्माला येईन. ऐसे सांगता शिव त्याचं मग बोलावून गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गैनीनाथास गोरक्षापासून देवीला सर्व देवांचे साक्षी सहित मौळी ठेविला वरदहस्त ब्रह्मपरायण गैनीनाथ झाला सत्य भरसा. माता महादेवाची आज्ञा होती ती. गोरक्षनाथांनी गैनीनाथांना जवळ बोलवलं, त्यांच्या कानामध्ये गुरुमंत्र सांगितला आणि त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला. त्याबरोबर त्यांना समाधी लागलेली आहे. एकच एक ब्रह्म सगळ्या जगात भरून उरलेला आहे. ब्रह्माशिवाय जगामध्ये दुसरं काही नाही. आपणही त्या ब्रह्माचे अंश आहेत असं ब्रह्मज्ञान त्यांना झालेलं आहे आणि ते त्यांच्या अनुग्रहामुळे ते पुलकित होऊन गेलेले आहेत.
अनुग्रह उत्साह मंडळी सम एक मास उभवला आनंद्रुम मग कुबेरा पाता नेम सांगता झाला गोरक्ष म्हणे हा कनकगिरी जा घेऊन नामा दे अपार भूषण सकळ मंडळी गौरवून पाठ म्हणे स्वस्तान. अशा पद्धतीनं तो जो उत्सव आहे. आता जिथं साधू संतांच्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी माणसाला पाय निघत नाही, जाण्याची बाहेर इच्छाच होत नाही. कवर पण हा उत्सव चालावा आणि कवर पण आपण इथं राहावा. येतो वाचा निवर्तनते तद्धाम परमम मम. म्हणजे ज्या ठिकाणी मायाचा परिहार होतो आहे तो सगळा आनंद दिसतो, जिथून आपल्याला आपलं गुरुचं आपल्या इष्ट दैवताचं स्थान आहे असं वाटतं. आणि त्या वेळेला आपण समजायचं की हे ते स्थान आहे, हे आपल्या गुरूंचं आणि आपल्याला समाधान देणारं असं तीर्थक्षेत्र आहे. अशा पद्धतीनं जे जे देव तिथं आलेले होते ते तिथून जायचं नाव घ्यायना. पण मात्र आता योगायोग माणूस कवर राहणार तरी शेवटी सगळ्यांना प्रत्येकाच्या मागं कार्य बाहुल्यामुळं त्यांनी आपापल्या ठिकाणी जायचा विचार केलेला आहे. कुबेराला बोलवलं गोरक्षनाथांनी आणि सांगितलं की हा जो सोन्याचा डोंगर आहे तू हा सबस घेऊन जा, कारण कुबेर हे देवाचे भांडारी आहेत आणि हा घेऊन जा आणि आम्हाला फक्त कामापुरते काय जे लागतील तेवढे वस्त्र अलंकार एवढं दे. त्या पद्धतीने कुबेराने तिथे जे आलेले होते साधू संत ऋषीमुनी यांचा सत्कार करण्यासाठी अनेक प्रकारचे वस्त्र दिले, अनेक दागदागिने दिले. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपले स्वस्थाना जाता त्या सभेत देऊन मीननाथा शिमलदेवी पाठविला. उपरीतर वसूने मीननाथ केला किलो तुळेचा हस्तगत मच्छिंद्राचा वृत्तांत निवेदिला तयासी. आता या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी आपला जो मीननाथ बाळ होता त्या बाळाचे जवळ बोलवलेलं आहे. ते उपरीतर वसू आलेले आहे आणि उपरीतर वसू म्हणतात की आता ह्या बाळाला आईपासून जाऊन बरेच वर्ष झालेले आहे. आता मी स्वर्गामध्ये सिंहलद्वीपाला चाललेलोच आहे, तर बाळा माझ्याबरोबर चाल, मी तुझ्या आईशी गाठ घालून देतो असं म्हणून मच्छिंद्रनाथांची परवानगी घेतली. मिनीनाथाला आपल्याबरोबर घेतलं, विमानात बसवलं, स्वर्गामध्ये सिंहलद्वीपामध्ये नेलं आणि त्या किलोतळा राणीला भेटवलेलं आहे. उपरी जर बोले ओ शुभाननी चिंता न करे काही म्हणे एक वेळ मच्छिंद्र मुनी निर्दृष्टी पाशील ऐसे म्हणून उपरी जर गेला इकडे किलोतळा हृदय खोळून मिन्नाथ बाळा प्रेमे चुंबन घेत असे. बऱ्याच वर्षानंतर त्या बाळाची गाठ पडलेली आहे. अहो नुसतं बाळालाच आणलं का, मच्छिंद्रनाथाला का आणलं नाही? त्यावेळेला उपरीतर वस्तू म्हणतात की तो वेळ अजून यायला वेळ आहे आणि ज्या वेळेला तो वेळी त्यावेळेला मी मच्छिंद्रनाथांची तुझीसुद्धा त्यावेळेला गाठ करून देईन. म्हणे बाळा माझे खंती होत असे की तुझ्या प्रती सोडून आलासी नाथाने ते श्री मच्छिंद्र पित्या ते ऐसे बोलून मिननाथा ते वारंवार चुंबन घेते. येरीकडे गर्भात येते गहिनी विद्या अभ्यासी. इकडं मिननाथ हे स्वर्गामध्ये गेलेले, गहिनीनाथ तिथंच राहिलेले. गर्भगिरी पर्वतावरती गोरक्षनाथांच्या आधिपत्याखाली त्यांचा अभ्यास, नाथपंथाची दीक्षा आणि अनेक प्रकारचे शस्त्र अस्त्र विद्या वगैरे हे सुरू झालेले आहे. त्यावेळेस कोण कोण तेथे राहिले होते ऐकानाथ विचार करून उमाकांत गर्भगिरी ते राहिला. अदृश्यास्त्र नगे प्रेरण स्वस्थाना गेला कुबेर निघून तेणे नग तुकनक वर्ण झाकोळून पै गेला. त्या ठिकाणी जो डोंगर त्यांनी यांच्या हवाले केला कुबेरांच्या, तर त्या ठिकाणी कुबेर अनेक वर्ष राहिलेले आहेत आणि तो डोंगर त्यांनी घेऊन गेलेले आणि त्यांचे आभा फक्त तिथं राहिलेले आहे. महादेव शंकर सुद्धा या गर्भगिरी पर्वतावरती आले आणि तिथं जे राहिले त्यांचं मन इतकं लावून गेलं का त्यांची काही तिथून जायची इच्छा होईना आणि मग त्यांनीच त्या गर्भगिरी पर्वतावरती खालती ते जाऊन राहिलेले आणि ते त्यांना म्हातारदेव वृद्धेश्वर असं म्हणतात आणि आजपर्यंत ते तिथंच राहून राहिलेले आहेत. परी गर्भागदी पर्वात वस्तीस राहिला उमाकांत तो अद्याप आहे स्वस्थानात म्हातारदेव म्हणते त्याच्या पश्चिम दिशेशी कानिफा राहिला शिष्यकटकेसी वस्ती करून नाम या ग्रामासी मडे आहेसे ठेवली. या गर्भगिरी पर्वतावरती जिथं महादेव शंकर राहिले त्यांना म्हातारदेव वृद्धेश्वर म्हणतात. त्याच्यात अलीकडं मढी मर्धी कानिफांनाच राहिले. त्यांना ते स्थान आवडलं. मठ बांधला त्यांनी तिथं आणि त्या मठाचं मठी असा अपभ्रंश होत होत मढी असं गावाचं नाव पडलं. त्याच्या दक्षिणेला मच्छिंद्रनाथ राहिले, त्यांना महिंबा म्हणतात. तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जती त्याहून पूर्वीस महिभरती जालिंधर राहिला. त्या पौल पर्वती जागनाथ राहिला वडवानळेसी आणि देवण सिद्ध त्या म्हैशी विटे ग्रामी राहिला. त्याच्या पलीकडं जालिंधरनाथ राहिलेले आहेत आणि त्यांना जानपीर बाबा असं म्हणता येईल पूर्व दिशेला. त्याचप्रमाणे या पर्वताच्या पलीकडे नागनाथ राहिले वडवानळ गावाला
रेवणसिद्ध नागनाथ राहिले विटा गावाला आणि त्याच्या डाव्या हाताला गर्भगिरी पर्वतावरती गोरक्षनाथ राहिले. अशा पद्धतीने सगळ्या नाथांनी ते जे गर्भगिरी पर्वताची जी रांग होती ती अतिशय सुंदर आणि मनमोहक, त्याचप्रमाणे नैसर्गिक असं तिथं सगळं वातावरण होतं. हे वातावरण काही नाथा लोकांना इतकं आवडलं की त्यांनी तिथंच आपापले राहणं केलेलं आहे. 1 वर्षापर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देई साठविले. परिकोतिंगे ब्राह्मण गेले होते गैनिष्ठ ठेवून ते जालिंदरा समीपदेशे कारण वस्ती लागे विराजले. गहिनीनाथांना तिथे विद्या अभ्यास चालू झालेला आहे. गोरक्षनाथ त्यांना विद्या शिकवत आहेत. मधु ब्राह्मण सुद्धा आलेले. 1 वर्षापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी ती विद्या शिकवली आणि गहिनीनाथ आता सिद्ध झालेले आहेत आणि नाथांच्या प्रमाणे त्यांची पण योग्यता झालेली आहे. विराजले परी गहिनीनाथ अभ्यासिते झाले पात्र भरित. मग गोरक्षे बोलवून त्या ते विप्रापाशी पाठविला. यावरी ते वस्ते झाले बहुत दिवस शके 10 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या. 1 वर्षापर्यंत गोरक्षनाथांनी या गहिनीनाथांना शिक्षण दिलेलं आहे आणि नंतर ते मधु ब्राह्मण आले, त्यांच्या हवाली केलं आणि ते मधु ब्राह्मण त्यांना आपल्या गावी परत घेऊन गेलेले आहे. अशा पद्धतीनं गर्भगिरी पर्वतावरती हे शके 10 म्हणजे हे शके 1000 शकामध्ये 78 वर्ष मिळवले म्हणजे 20 सन येतो. मग ते 1078 म्हणजे साधारण 1100 सन 1100पर्यंत हे जे सगळे नाथ आहेत ते प्रगट रूपाने राहिलेले आहे, गर्भगिरी पर्वतावरती राहिलेले आहे. आणि मग मात्र त्यांनी पुढं तिथंच समाधी घेतलेलं आहे आणि ते तिथं समाधी रूपाने संजीवन समाधी रूपाने आजही ते गर्भगिरी पर्वतावरती राहतात. यावरी ते वस्ते झाले बहुत दिवस शके 10 वर्षाचं समाधी त्यांनी घेतल्या परी यमन धर्म कबर व्यक्त झाले आश्रम. पुढे औरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकांची. आता पूर्वीच्या त्यावेळेला अशी पद्धत होती की ते हिंदू धर्माचे साधू संत महात्मे ज्यावेळेला मृत्यू पावत त्यावेळेला त्यांची अशी उभी समाधी बांधली जायची. तर उभी म्हणजे काय तर त्यांचं जे आयुष्य आहे ते असं बसण्यामध्ये गेलेलं आहे. बसूनच त्यांनी योग साधला. पाठीचा काना ज्या वेळेला ताट राहतो त्याच वेळेला माणसाचं मन हे स्थिर होतं. त्याच्यामध्ये जर कोणत्याही कारणाने जर कमी जास्त झालं तर त्या माणसाला विचार हे होत नाही, विचार मनासारखा येत नाही, वैराग्य उत्पन्न होत नाही, मन एकाग्र होत नाही. आणि अशा समाधी पूर्वी राहण्याची पद्धत होती. पण मात्र नाथांनी तो इतिहास बदलून टाकला, कारण त्यांनी पुढचं भविष्य ओळखलं की पूर्वी आतापर्यंत जे हिंदू राज्य होते त्या काळामध्ये हे ठीक होतं, पण आता पुढं चालून इथं हे मुसलमानांचं राज्य येईल आणि त्यावेळेला आपल्याला हे लोक काही विचारणार नाहीत किंबहुना आपला तिरस्कार करतील. म्हणून त्यांनी पुढचं भविष्य ओळखलं आणि त्या समाधी आहे त्या मुद्दाम अशा आडव्या घेतल्या कबरीसारख्या. गहिनीनाथास गैबी पीर नाम ठेविले साचार बमैद दे बांधणी पुजारी ठाई ठाई नेमिले. ह्या कोणाच्या आस्ती कबरी ते म्हणती तो पुरुषांच्या साचारी मठीत कान्होबा पुरोती मठीनाथ आवडे. आता त्या ठिकाणी खरंच तसं झालं आहे. पुढं चालून मुसलमानांचं राज्य आलं. त्याच्यामध्ये औरंगजेब बादशहाच्या काळामध्ये औरंगजेब बादशाह स्वतः तिथं आलेले आणि पाहतात तिथे ह्या आडव्या समाधी आहेत. तर कोणाच्या समाध्या असं त्यांनी त्या पुजाऱ्यांना विचारलं. तिथले जे लोक होते ग्रामस्थ त्यांना विचारले. ते म्हणतात अहो हे तुमचेच पूर्वज आहेत आणि ते मोठे शक्तिशाली होते म्हणून त्यांनी अशा समाधी घेतलेल्या आहेत. मग मात्र त्याला ते पटलं, राजाला पटलं आणि राजाने त्यांचा आदर केलेला आहे. त्या देवस्थानांना जमिनी दिलेल्या आहेत, तिथं इनामं करून दिलेली आहे, तिथली व्यवस्था लावून दिलेली आहे आणि ते जे गर्भगिरी पर्वतावरची नाथांच्या समाधी या तीर्थक्षेत्र झालेल्या आहेत. त्याहून पूर्वेस जालिंदर विराजले त्याची कबर त्याहून खालता बनले थोर गहिनीनाथ नांतसे. मग तेणे करून ऐके मात पालटिले त्या नावाते जान फिर जालिंदरा ते ऐसे ठेवले राजन. फक्त आता एवढंच करा की सगळी व्यवस्था लाव. हे आपलेच पूर्वज आहेत, मात्र यांची नावं हे काही मला बरोबर वाटत नाही. त्या मणीमध्ये राहिलेले जे कानिपनाथ आहेत त्यांना कान्होबा म्हणा, त्याचप्रमाणे वरती जे मच्छिंद्रनाथ राहिलेले आहे त्यांना महिंबा म्हणा आणि इकडे जे गहिनीनाथ आहेत त्यांना गहिनीनाथ असं नाही म्हणायचं, तर त्या ठिकाणी त्यांना दुसरं नाव दिलेलं आहे. जालिंदरनाथांची जी कबर आहे त्याच्यावरती त्यांनी गहिनीनाथ असं म्हणण्याच्याऐवजी गैबी पीर असं म्हणा असं नाव त्यांनी ठेवलेलं आहे.
ऐसे करुणी मात पालटिले त्या नावाचे जानपीर जालिंदरा ते ठेविले असे राजाने गैरीनाथा सगळे बिपीर नाम ठेवले ते बिसाचार मैज दे बांधुनी पुजारे ठाई ठाई साबले जालिंद्रनाथाला जानपीर म्हणायचं, गैरीनाथाला गैबीपीर म्हणायचं. आणि तिथे ते जेवढ्या समाधी होत्या त्यांच्या अशा पद्धतीने त्यांनी नावं बदललेले. तर लोक विचार करतात की आपलं स्थान तर टिकलेलं आहे, असं काही उद्ध्वस्त होण्यापेक्षा आणि त्यांची काही अशी गैरावस्था होण्यापेक्षा त्या ठिकाणी आपलं स्थान टिकलेलं आहे. आणि काही जरी नाव म्हणलं देव तर तोच आहे, अशा पद्धतीने त्यांनी त्या लोकांनी पण ते मान्य केलेलं आहे. आणि मान्य करावंच लागत होतं, कारण शासनच त्यांचं होतं. मच्छिंद्र आणि कानी फाते नामाभिधान बदलून साचे माहिंबा कान्होबा बोलून वाचे यवन पुजारी स्थापले कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य रागबाग नावने ठेवून त्याते म्हणाले केले येऊन कारण ऐसे विपरीत त्या राही. तिकडे जी बाबा चैतन्यांची समाधी उतरला त्या ठिकाणी राजबाग शहर, त्यांना बाबा चैतन्य नाही म्हणायचं, राजबाग शहर असं त्यांच्या मुसलमानी पद्धतीचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचं ते स्थान हे टिकलेले आहे. परी समाधी पाहिल्या कबरी आयशा म्हणून त्याते पडला भास की हे पीर असतील यवन कुळचे म्हणून प्रविष्ट करावे म्हणून ऐसे कृत्य घडले. यापरी ऐकून श्रोता बोले की कबरयुक्त नाथ केले भले काय म्हणून हे झाले. ती आता त्यांना वाटलं की आपलेच कोणतरी पीर आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. तिथं त्यांचे सनद देऊन लिहून दिलेले आहे. त्यांच्या पद्धतीनं तिथं मोठा उत्सव केलेला आहे, पुजारी नेमलेले आहेत आणि त्यांची जी पूजेची व्यवस्था ही स्वतः औरंगजेब बादशाहाने लावून दिलेली आहे. परी असो हे आता कथन मध्ये कथा असती दैदेप्यमान नाथांनी योजून आपले स्थान ठाई ठाई राहिले. गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण एकता झाला तीर्था कारण त्या सटव्या तेथे अध्याय राहून रक्षिता ते स्थानांशी. तेव्हा जो तिथं जो मोठा हा जो माऊंद्याचा कार्यक्रम झालेला होता गर्भगिरी पर्वतावरती, तिथं त्या सटव्या ज्या आलेल्या होत्या त्या सटव्या तिथंच राहिलेलं आहे आणि आजही त्या ठिकाणचं त्या रक्षण करीत आहे. यापरी पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊन भरती ते कथा पुढे रसाळ भरत श्रोते श्रवण स्वीकारी. गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण निघता झाला तीर्था कारण त्या सटव्या तेथे अध्याय राहून रक्षिता ते स्थानांशी. गोरक्षनाथांनी तिथं त्या सटव्यांना ठेवलं रक्षणासाठी. ते तीर्थयात्रेला निघून गेले. अशा पद्धतीने या अध्यायामध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ मिनीनाथ तीर्थयात्रा करीत करीत गेले आणि तिथं जाऊन त्यांनी मोठं माऊंद केलेलं आहे, पर्वत सोन्याचा केलेला आहे वगैरे हा सगळा भाग आला. आता हे कवर पण संपू नये असं वाटतं, परंतु त्याला मर्यादा असल्यामुळं ते ग्रंथकार सांगतात की आता जो काही राहिलेला भाग आहे हा पुढच्या अध्यायामध्ये सांगू. नरहरी वंशी धुंडी कुमर कवी मालो असे संत केंकर कथा सांगेल भक्ती सार भरतरीचे आख्यान स्वस्ती भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव किमी आगार सदा परिसोत भाविक चतुरत्र विषाय घोडा श्रीकृष्णार परमणस्तम शुभम भवन्तु श्रीरस्तु. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री मार्तन भरवाय नमः श्री गुरुभ्यो नमः. जय जय आदि निरंजना अलक्ष गोत्र व्यक्ता निर्गुणा पूर्ण ब्रह्मा माया हरणा चक्रचालका आदिपुरुषा हे गुणातीता सर्वत्र भरता सगुण रूपा लक्ष्मीकांता लागले अध्याय रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव दावेला एका सुवर्णविटेसाठी करगिरी करीत करू दोर जेठी आता मम वागवटी भरतरे आख्यान होत्विका तरी श्रोते ऐका कथनपूर्वी मित्र रश्मी करता गमन वात चक्री करून संतन असा जळा जातसे तो उर्वशी विमानासनी येत होती भूलोकावनी तवती दारा मुख्यमंडळी मदन बाळी देखील विठ्ठल 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. योग तुझा घडावा हे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आका. त्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे तिथे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय रघुवीर समर्थ वरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज
महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। निरंजन आदेश।